कागल तालुक्यातील चिमगाव येथील भारमल नगर रस्त्याच्या वादाने आता तीव्र रूप धारण केले आहे। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात तहसीलदार अमरदीप वाकडे यांचे भाषण सुरू असतानाच आंदोलकांनी सभागृहात प्रवेश करत जोरदार घोषणाबाजी केली। रस्त्याच्या मागणीची तात्काळ पूर्तता न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला। घोषणाबाजीमुळे काही काळ कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले। जवळपास 15 मिनिटे हा गोंधळ सुरू होता। यानंतर आंदोलकांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती चिघळू नये म्हणून मुरगुड पोलीस स्टेशनच्या एपीआय क्रांती पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली। त्यानंतर आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन देत आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली। दरम्यान चिमगाव येथील गट क्रमांक 330, 329 आणि 341 मधील रस्त्यांच्या विस्तारणाच्या मागणीवरून 2 गट आमनेसामने आले आहेत। काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या विस्तारासाठी उपोषण सुरू केले असून दुसऱ्या बाजूला संबंधित रस्ता 2020च्या तहसीलदार आदेशानुसार आधीपासूनच मोकळा आणि डांबरी असल्याचा दावा करत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रतिउपोषण सुरू केले। अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी रस्त्यासाठी 10 गुंठे जमीन देण्यात आली असून नव्या रस्त्याच्या मागणीमुळे आणखी 4 गुंठे जमीन बाधित होणार आहे। त्यामुळे प्रशासनाने न्याय निर्णय घ्यावा अशी मागणी दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे।